नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळा अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसा बनवायचा आणि तेही छोट्या छोट्या टिप्स सहित अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर काय करायचं आहे, आता हा बघू शकता, हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर अस्तरच्या ब्लाऊजवरतीच आपण गोलगळा बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला अगोदर गोलगळ्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण हे कटिंग करून ना मेन कापडावरती ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता, आता ही गळा उंची मी घेतलेली आहे 9 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. खालच्या साईडला पण इथे 2.5 इंच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढा तुम्हाला गळा हवा आहे, म्हणजे कुणाचा 9 असेल, 10 असेल, 11 असेल, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गळ्याची उंची तुम्ही घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर कटिंग करायचं आहे. तर आत्ता आपण अस्तरवरती प्रथम कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता, असं व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपलं जे मेन कापड असतं ना ब्लाऊज पीसचं, त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. तर आता फक्त आपल्याला उलटवून घ्यायचं आहे, गोट वगैरे करायचा नाही. खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये आणि व्यवस्थित कळतील. तर बघू शकता, व्यवस्थित आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जे आपलं मेन कापड असतं ना, ते आपल्याला नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं असतं. कारण काय होतं, बरोबर जर आपण ह्या अस्तरच्या मापानुसारच जर कापड ठेवलं तर बऱ्याच वेळा कापड इकडे तिकडे सरकू शकतं आणि मग बऱ्याच वेळा ते व्यवस्थित येत नाही आणि बऱ्याच वेळा कमी पण पडू शकतं. त्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण अस्तर आणि हे कट करतो, तर अस्तरपेक्षा मेन कापड आपल्याला जास्त ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता, मी व्यवस्थित हे सेट करून ठेवलेलं आहे. म्हणजे ही आपली मेन कापडाची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे. आता आपल्याला 1-2 पिन्स लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपलं कापड जे आहे ना, ते सरकून यासाठी. तर आता आपण काय करणार आहोत, पाव इंच अंतर घेऊन आपल्याला एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. एकसारखं अंतर येणं गरजेचं आहे. तर हळूहळू शिस्तीत तुम्ही टीप मारायला घ्या. कारण पूर्ण ब्लाऊजचं जे आपलं हे असतं ना फिनिशिंग, ते पूर्ण आपल्या गळ्यावरती अवलंबून असतं बॅक साईडच्या. त्यामुळं गळा नेहमी लक्षात ठेवा की व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला थोडं शिस्तीत करणं गरजेचं आहे. काही गडबड करायची नाही, कारण गळा थोडा जरी तिरका झाला किंवा त्याचा आकार बदलला तर खूप खराब दिसतं. त्यामुळं आपल्याला थोडंसं हळूहळू आणि शिस्तीत करायचं आहे. तुम्ही जर थोडी प्रॅक्टिस केली ना, तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट गळा जमणार आहे. तर बघू शकता, व्यवस्थित अशी एकसारखी मी टीप मारून घेतलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, अगदी व्यवस्थित मारली एकसारखी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता कटिंग अगोदर आपण करून घेऊया. हे मेन कापड आपलं जे आहे ना, ही जी पद्धत आहे ना, खूप सोपी आहे. आणि आज जर आपल्याला फास्ट ब्लाऊज शिवायचा असेल
अर्जंट कुणाचा ब्लाऊज द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही पद्धत वापरा. म्हणजे आपल्याला गोटपेक्षा पण फास्ट होणारा ही आपली पद्धत आहे. त्यामुळं अगदी 5 मिनिटामध्ये आपला गळा तयार होतो. तर बघू शकता आता मी पूर्ण कापड कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला असे कट मारायचे आहेत बारीक बारीक, म्हणजे जेणेकरून आपला राऊंड शेप खूप प्रॉपर येतो. आणि असे टिपेच्या अलीकडे आपल्याला कट मारायचे आहेत, टिपेच्या अगदी म्हणजे पुढे. कारण जर टिपेच्या अगदी चिकटून मारलं तर एखाद्या वेळेस टिप कट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही थोडं अंतर ठेवून मग कट करा, म्हणजे टिपेच्या अलीकडं. तर असं एकसारखं आपल्याला कट पूर्ण गळ्याला मारून घ्यायचे आहेत. तर बघू शकता पूर्ण गळ्याला मी कट मारून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं उलटवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हाताने त्याला सेट करून घ्यायचा आहे गळा आपला. तर पूर्ण अशी टीप मारून घेऊया आपण, दाब टीप. तर बघू शकता कशी व्यवस्थित टीप मी मारत आहे. तर हे बघू शकता किती व्यवस्थित आणि किती फिनिशिंग सहित अगदी प्रोफेशनल पद्धतीनं आपला गळा तयार झालेला आहे. कुठेही टीप कमी जास्त नाही, प्रॉपर असा राऊंड शेप आपला आलेला आहे. तर असंच फिनिशिंग सहित तुम्ही व्यवस्थित एकसारख्या टिपा घ्या, मार्जिन पण एकसारखं घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट आपला गोल गळा तयार होतो. जरी तुमच्या गळ्याची रुंदी जास्त असली, गळ्याची उंची जरी जास्त असली, तरी तुम्ही अशा पद्धतीनं गळा तयार करा, म्हणजे आपला गळा प्रॉपर फिनिशिंग सहित सुंदर दिसणार आहे. तर आपण साईडचा अस्तर जोडून घेऊया. थोडंसं ना जोडताना नेहमी अस्तर हाताने थोडंसं असं अस्तर सरकवून घ्यायचं, म्हणजे लेवल व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे एखादी चून पण येणार नाही. तर आता जे एक्स्ट्राचं आपलं कापड आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सगळं आपलं पूर्ण अस्तर व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे.
तर अगदी सोप्या पद्धतीनं अगदी कमी वेळेमध्ये हा आपला गळा तयार झालेला आहे. आणि बॅक साईडला जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर नक्कीच तुम्ही लेसची किंवा पॅचची डिझाईन नक्की बनवू शकता. तर मैत्रिणींनो, ही जी गोलगळा तयार करण्याची जी पद्धत आहे तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.